आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 2014 पासून डावखर इन्फ्रा, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, A&A सोल्युशन, डावखर फाउंडेशन, डावखर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विषयांवर आधारित प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलंय। विद्यार्थ्यांमधील कलागुणांना संधी देण्यासाठी, त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन 29 व 30 जानेवारी 2025 रोजी रिजन्सी अनंतम डोंबिवली पूर्व येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वेळेत पार पडले। सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य होते। तसेच शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती। यावर्षी 193 देशांच्या करन्सी आणि पोस्टल स्टॅम्पचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आलं होतं। विद्यार्थ्यांना विज्ञान विषयांमध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। तसेच पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते। जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, पदक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आलं असून यावर्षी 53 शाळा सहभागी झाल्या होत्या, तर 98 प्रोजेक्ट्स मांडण्यात आले होते। प्रदर्शनाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक अभिनेता प्रणव भांबुरे यांनी केलं। 5 ते 7 आणि 8 ते 10 अशा 2 गटांमध्ये ही स्पर्धा झाली आणि 1.50 लाखांची रोख बक्षीस विजेत्यांना देण्यात आली। विज्ञान प्रदर्शनासाठी पाण्याचा पुनर्वापर, आधुनिक भौतिक व रसायनशास्त्र, आधुनिक जीवनशैली व त्याचे फायदे तोटे, आर्ट अँड क्राफ्ट, वर्किंग मॉडेल्स, पवन ऊर्जा व त्याचा वापर आणि पोस्टर स्पर्धेसाठी श्री रतन टाटा व त्यांचा तेजस्वी जीवन प्रवास, पॅरालिम्पिक मधील भारताचा प्रवास, सामाजिक न्याय, भारताची सांस्कृतिक विविधता असं विविध विषय देण्यात आले होते। विज्ञान प्रदर्शनात 5 ते 7वी गटात ओमकार इंटरनॅशनल स्कूल CBSE आणि टिळकनगर विद्यामंदिर प्रथम क्रमांक विभागून, तर नूतन ज्ञान मंदिर आणि चंद्रकांत पाटकर विद्यालय यांना द्वितीय भागातून आणि डॉन बॉस्को यांना तृतीय, तर उत्तेजनार्थ सेंट जॉन हायस्कूल तसेच 8 ते 10वी गटात प्रथम क्रमांक विभागून कोतकर विद्यालय आणि साई इंग्लिश स्कूल यांना देण्यात आला। तर द्वितीय मंजुनाथ विद्यालय आणि श्री चैतन्य टेक्नो स्कूल विभागातून आणि तृतीय सिस्टर निवेदिता स्कूल व उत्तेजनार्थ मातोश्री विद्यालय व गायत्री विद्यालय यांना देण्यात आला। पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे 5 ते 7वी गटात अचिव्हर्स हायस्कूल, सेंट जॉन हायस्कूल, BR मडवी स्कूल आणि यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि 8वी ते 10वी गटात साई इंग्लिश स्कूल, BT गायकवाड स्कूल, सिस्टर निवेदिता स्कूल यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला। तर बेस्ट प्रेझेंटर म्हणून 5वी ते 7वी गटात तिलकनगर शाळेची राधिका वैद्य, शंकरा विद्यालयाची स्वरा तर्वे, तर 8वी ते 10वी गटात प्राची झा, श्री चैतन्य स्कूल आणि कृष्णा जाधव सेंट जॉन स्कूल यांना पुरस्कार मिळाला। दरवर्षीप्रमाणे आम्ही वैज्ञानिक मुलांच्या डोक्यामध्ये जे काही वैज्ञानिक कृत्या असतात त्या कुठेतरी इतर लोकांसमोर यावा आणि त्यांच्या जे काही IQs असतात, त्यांचे जे स्किल असतात त्याला कुठेतरी चालना मिळावं या उद्देशाने आम्ही आजची दरवर्षीप्रमाणे प्रदर्शनी भरवलेली आहे। साधारण 45पेक्षा जास्त शाळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। साधारण 50 शाळांचे विद्यार्थी या प्रदर्शनीला भेट देत आहेत। साधारण आम्ही 25 बसेस आमच्यातर्फे ऑर्गनाईज करून दिलेल्या आहेत आणि शाळांच्या स्वतःच्या 50-60 बसेस आहेत ज्या दिवसभर 2 दिवस धावत आहेत आणि विद्यार्थी भरून इथे येतात आणि प्रदर्शनीचा लाभ घेत आहेत। तुमच्या माध्यमाद्वारे आम्ही तुम्हाला सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो की सदरची प्रदर्शनी विनामूल्य अवेलेबल आहे। आज आणि उद्या सकाळी 9 ते संध्याकाळी 9पर्यंत अवेलेबल आहे। त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही 193 देशाचे करन्सी जे आहेत ते सुद्धा इथं प्रदर्शनीमध्ये पाहण्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत। त्या करन्सी प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे 193 देशातल्या 150 देशांमध्ये असं आहे की तिथले पोस्टल स्टॅम्प जे आहेत त्या पोस्टल स्टॅम्पवरती महात्मा गांधींचा फोटो आजही आहे आणि ती फार प्राऊड गोष्ट आहे आपल्या इंडियासाठी सुद्धा। आणि सेकंडरी म्हणजे इंडोनेशियासारखा जो मुस्लिम बहुल देश आहे किंवा जो मुस्लिम प्रधान देश आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या नोटेवर सुद्धा आज गणपतीचं चित्र आहे आणि कंबोडिया वगैरे सारख्या देशाच्या करन्सीवर सुद्धा गौतम बुद्धांचा फोटो आहे। तर भारतीय कल्चर जे आहे त्या कल्चरामध्येच एक वैविध्यपूर्णता, एक रिचनेस आहे ती कुठेतरी आपल्याला इंडियामध्येच्या बाहेरसुद्धा ती जाणवते। आणि ह्या ज्या काही अभिमानास्पद गोष्टी आहे त्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी 29 आणि 30 या दोन्ही दिवस इकडे यावं, आपल्या मित्रांना, आपल्या आपतिष्टांना सांगावं आणि जास्तीत जास्त या विनामूल्य प्रदर्शनीला भेट द्यावी असंच मी तुम्हाला सांगेन। धन्यवाद।